नमस्कार मित्रांनो, आज 25 नोव्हेंबर सकाळचे 9 वाजलेत. आम्ही मुलांना शाळेमध्ये सोडून आलोत आणि आता सध्या ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. तर शिल्पा ब्रेकफास्टसाठी काय बनवते तुम्हाला दाखवतो. हे आहेत ओट्स. हे ओट्स आहेत. या ओट्सचं शिल्पाने काय केलं, मिक्सरमध्ये पावडर बनवलं आणि त्या पावडरचे सध्या ती असे डोसे बनवते. तर हे खाण्यासाठी चांगले असतात, हेल्दी असतात, त्याच्यामुळे आम्ही ओट्सचे डोसे बनवतोय आता सध्या. से हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. रोजी 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 से हाय. हे बघा, रोजी इथे बसली आहे. तिला पण खायला काहीतरी पाहिजे रोजी काय खाणार? आणि तिला स्वयंपाक पाहायला खूप आवडतं. काय चालू आहे काय नाही घरामध्ये तिला लक्ष देऊन बघा वाटतं. है ना रोजी? आणि इथं अल्कलाइन वॉटर ठेवलंय. हा, आणि हे अल्कलाइन वॉटर आहे. सध्या याचा खूप ट्रेंड चालू आहे. अल्कलाइन वॉटर सगळीकडे सेलिब्रिटीज वगैरे खूप पितात हे. तर हे काय सिंपल असतं. याच्यावरती मी नंतर उद्या एक डिटेल व्हिडिओ टाकतो कसं बनवायचं याला आणि याचे हेल्थ बेनिफिट्स वगैरे काय असतात. तर काय करायचं, ओव्हरनाईट याला असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स घ्यायचे, काही फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, अद्रक, लसूण, आणि याला पाण्यामध्ये ओव्हरनाईट असं सोक करायचं आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला याचं पाणी प्यायचं आपण उपाशी असं पोटी. तर याचे हेल्थ बेनिफिट्स खूप असतात नॉर्मल आपण पाण्यापेक्षा. तर याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ उद्या टाकतो, मग तुम्ही तो पण पहा. आणि आता इकडे सध्या आपले डोसे चालू आहेत. थंडीचे दिवस चालू झाले सध्या. बाहेर वातावरण गार आहे. आज टेम्परेचर एक 12-13 डिग्री असेल. मला थोडंसं बाहेरचं दाखवतो. हे बघा, हे आमच्या घराच्या फ्रंट साइड आहे. बर्फ काही पडला नाही आणखीन, बहुतेक कदाचित 1-2 आठवड्यामध्ये बर्फ पडेल. सर्वजण जॉबला गेलेत. माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरीच आहे. वातावरण चांगलं क्लिअर आहे पण थंडी आहे बाहेर. झाडाची सगळी पानं गळालीत. आता सध्या कुठल्याच झाडाला काही पानं वगैरे नाहीत. हे बघा, सगळीकडे क्लिअर झाले झाडं, जसं आपल्या इकडे उन्हाळ्यात होतं तसं. ही काही झाडं आहेत त्यात ग्रीन आहेत. हे एव्हरग्रीन असतात. याला ज्याचे पानं वगैरे काही गळत नाही, त्यामुळे हे हिरवच आहे आणखीन. आणि विंटरमध्ये पण हे झाड असंच हिरवच राहतं. डोसा बनत आहे तोपर्यंत तुम्हाला मी घरातले काही इंटिरियर्स दाखवतो. हे आमचा लिव्हिंग एरिया आहे. हे दिवाळीचे काही डेकोरेशन्स केले होते ते तसंच आहेत आणखी. ही क्लॉक आहे इकडे. हा पिकॉक आमच्याकडे जवळपास एक 12 वर्षापासून आहे. जेव्हा आम्ही एडमिंटनला होतो त्यावेळेस घेतला होता फर्स्ट हाऊसमध्ये, आणि तो आम्ही तसाच इकडे आणला. हा किचन एरिया आहे इकडे. आणि वर अपस्टेअर वर बेडरूम्स वगैरे आहेत. आणि इकडे हा एंट्री डोअर आहे, मेन डोअर. तर अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे मी. चला, डोसा तयार झाला का बघूया. शिल्पा जास्त बोलत नाही, थोडी शाय होते. हळूहळू तिला पण ब्लॉगिंगची लागेल सवय. ओके. मेथीचा ठेचा, घरी केलेलं दही. थंडी असल्यामुळे इकडे ना दही चांगलं झालं. थोडं गरम वातावरण पाहिजे. छान, आपल्या उडदाच्या किंवा मुगाच्या डोश्यासारखाच दिसतोय. रोजी लगेच आली. रोजीला बोल, तिला दिले मी सकाळी खायला. रोजीला इंडियन स्मेल लय आवडते. रोजी
हे बघा रोजी इथेच आहे. रोजी आल्यापासून मुलं खूप खेळतात तिच्यासोबत, त्यांना पण बोर होत नाही. आणि विशेष म्हणजे ते सारखं कम्प्युटर किंवा फोन आता बघत नाहीत, हिच्यासोबत खेळतात ते. हॅलो रोजी, से हॅलो. सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांग आपल्या चॅनलला. सांगतेस का नाही? तुझा काय मूड नाही वाटतं सांगायचा? तिला दही खावा वाटायला. झोप यायला का काय? डोळे बंद करायला ती. रोजी से हॅलो. झाला डोसा आपला, आता तुम्ही. ओके. वाव, छान. तर अशा प्रकारे ब्रेकफास्टची तयारी झाली आहे. ते दही, मेथीचा ठेचा रेडी झाले. बघूया आता टेस्ट कशी लागते. आणि हे अल्कलाइन वॉटर, याचे हेल्थ बेनिफिट चांगले आहेत. वेट लॉससाठी वगैरे चांगलं असतं हे, म्हणून त्याच्यामुळे हे तुम्ही पण ट्राय करा घरी. याच्यावरती व्हिडिओ मी आता उद्या टाकतो. इकडे दही, मेथीचा ठेचा आणि हे ओट्सचे डोसे. छान हेल्दी आहे कॉम्बिनेशन एकदम. अजून दुसरं एक. इतकं गोल कसं बनवलं तू? छान एकदम शेप दिला गोल. उडुपी सारखा का? हा ना. रेस्टॉरंट काढायचं का इंडियामध्ये? काढूया. आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला बोलूया मग. ओके, या मग तुम्ही पण सगळेजण डोसे खायला, किंवा तुम्ही पण घरी ट्राय करून बघा असं डोसा. मुलं काय करतात, असे ओट्स वगैरे खायला नको म्हणतात, पण असं डोसे बनवून आयडिया केली तर ते हेल्दी त्यांना पण खायला भेटेल. आपल्या इकडे धिरडे पण बनवतात ना, ज्वारीच्या पिठाचे. मराठवाड्यामध्ये धिरडे म्हणतात. ज्वारीचे उन्हाळ्यामध्ये करतात. लहानपणी आई खूप बनवायची आणि ते धिरडे खायला खूप चांगलं वाटायचं. सॉफ्ट आहे एकदम. टॅटू दाखव तुझा. हे बघा, शिल्पाने गेल्या लास्ट इयरच्या बर्थडेला असं टॅटू बनवला होता माझ्या नावाचा. दुखलं होतं का नाही? खूप दुखलं होतं. आणि आता माझ्या मागे लागली माझ्या नावाचा टॅटू बनवा म्हणून. मला खूप भीती वाटते त्या इंजेक्शन निडलची. पण एक पाहिजे. काय माहिती, आता बघा ट्राय करतो कधीतरी. है ना रोजी? मार्करनी बनवलं चालेल का? नाही असंच पाहिजे रिअल. रोजी डोसा खाणार? डोसा खाणार रोजी? रोजीला सगळं मराठी बोललेलं समजतंय. सगळी मराठी समजते तिला. रोजी, काय तुझं इथं बसून काय होणार आहे? मास्टर. ओके, चला आता मी ट्राय करतो डोसा. भूक लागली मला पण. रोजी कशी करते बघा, तिला पण बघायचं वर काय ठेवले ते. हे बघा, इकडे बाहेर कोण आहे, इकडे चिमण्या आहेत आणि आम्ही चिमण्यासाठी अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर ह्या ग्रीन प्लांट्स ह्याच्यामध्ये खूप चिमण्या राहतात. प्रॉपर्टी पार्टिशन आहे, तर इकडे चिमण्या खूप राहतात. मग इकडे आम्ही त्यांना असं ब्रेड वगैरे खायला टाकतो आणि नंतर त्यांच्यासाठी इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे ते आंघोळ पण करतात सकाळी दुपारी. असं इकडे पण आहे पाणी त्यांच्यासाठी. बाहेरच्या चिमण्यांसाठी थोडासा ब्रेड टाकून येतो, त्यांना पण भूक लागली असेल. एव्हरीडे थोडं थोडं मी ब्रेड टाकतच असतो. डोर निघत नाही. हे बघा, इकडे चिमण्या आहेत. इथे असं ब्रेड टाकला की त्या दिवसभर खातात. मग थंडी आहे बाहेर आज आणि याच्यामध्ये सगळ्या चिमण्या आहेत आतमध्ये.
थंडीपासून सेफ होण्यासाठी ते बसतात मध्ये जाऊन. हे बघा आल्या बाहेर चालल्या उडून तिकडे. चला थंडी वाजते, आतमध्ये जातो. बघूया आता येतात का नाही खायला. आणि हे छोटंसं आम्ही हाऊस बनवलं इथे चिमणीला. त्याच्यामध्ये ते लास्ट इयरला 2 अंडे दिले होते, ते बेबी झाले आणि नंतर उडून गेले. ओके चला मध्ये. सोबत ब्रेकफास्ट करूया. ओके चला. चला मग आम्ही आता ब्रेकफास्ट करतो. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. कसं झालंय? मस्त झालंय, छान लागायला.